तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आजचा दिवस म्हणजे 9 फेब्रुवारी सोमवार आणि हा दिवस महाराष्ट्रातील तमाम कष्टकरी बळीराजासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. कारण सध्या महाराष्ट्रातील कानकोपऱ्यात वाडी वस्तीवर गावोगावी फक्त एकच विषयाची चर्चा आहे. ती म्हणजे तो विषय म्हणजे नमो शेतकरी योजना, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8 हप्ता नेमका कधी जमा होणार आहे. तर मित्रांनो, शेतकरी मित्रांनो, आपल्याला माहितच आहे की केंद्र सरकारचा पीएम किसान सन्मान निधीचा हप्ता 19 नोव्हेंबर रोजी देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला. तेव्हापासून महाराष्ट्रातील शेतकरी डोळे लावून बसले आहेत की आता राज्य सरकारचा नमो शेतकरी योजनेचा हप्ता देखील म्हणजे हप्ता कधी येणार आहे. कारण निसर्गाच्या लहरीमुळे कधी अवकाळी पाऊस, कधी दुष्काळ आणि त्यातच शेतमालाला योग्य बाजारभाव नाही. तर अशा परिस्थितीमध्ये शासनाकडून मिळणारे 2000 रुपये वरकरणीकरण म्हणजे वरकरणी छोटे वाटले तरी एका सामान्य शेतकऱ्यासाठी खूप मोठा आधार आहे. म्हणजे 2000 रुपये ही रक्कम छोटी जरी वाटली तर सर्वसामान्य लोकांसाठी, सर्वसामान्य माणसासाठी, शेतकऱ्यांसाठी ही रक्कम छोटी नाही, ही रक्कम मोठीच आहे. तर नमो शेतकरी योजना वेगळी का? तर अनेक शेतकरी मित्रांच्या मनात प्रश्न असतो की पीएम किसान सुरू असताना नमो शेतकरी योजना वेगळी का? तर मित्रांनो, यामागचा उद्देश अगदी स्पष्ट आहे. केंद्र सरकार दरवर्षी 6000 रुपये देतं, राज्य सरकार दरवर्षी 6000 रुपये देतं, म्हणजेच एकूण झाले किती तर 12000 रुपये दरवर्षी थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येतात. याच हेतूने महाराष्ट्र शासनाने नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेची योजना सुरू केली. महत्वाची गोष्ट म्हणजे पीएम किसानसाठी ज्या अटी लागू आहेत त्या सगळ्या नमो शेतकरीसाठीही लागू आहेत. म्हणजे वेगळे कागदपत्र, वेगळा अर्ज काहीच नाही. आणि हप्ता खात्यात येण्याची सरकारी प्रक्रिया कशी आहे? तर मित्रांनो, अनेकांना वाटते की सरकार बटन दाबून लगेच पैसे पाठवत का नाही. पण वास्तव असं आहे की पीएम किसान पोर्टलवरून पात्र शेतकऱ्यांची यादी राज्य सरकारकडे येते. आणि दुसरं कारण म्हणजे मृत लाभार्थी किंवा अपात्र नावे वगळली जातात. आणि तिसरं म्हणजे अंतिम पात्र यादी तयार होते. आणि चौथं म्हणजे कृषी विभाग प्लस म्हणजे आणि अर्थ विभागाकडून GR म्हणजे गव्हर्नमेंट रेझोल्युशन निघतो. त्यानंतर DBT द्वारे थेट पैसे खात्यात जमा होतात. म्हणजे एवढी सगळी प्रक्रिया होती, त्यानंतर तुमच्या खात्यामध्ये पैसे येतात. तर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, 8 हप्ता कधी येणार? तर मंत्रालयातील विश्वासार्ह सूत्रांकडून पीएम किसान नंतर साधारण 10 ते 15 दिवसात GR आला. GR नंतर 10 ते 15 दिवसात पैसे वितरण. या गणितानुसार 20 फेब्रुवारीपर्यंत नमो शेतकरी योजनेचा 8 हप्ता जमा होण्याची दाट शक्यता आहे. म्हणून मित्रांनो, 20 फेब्रुवारीपर्यंत संयम ठेवा, पण हातावर हात ठेवून बसू नका. कारण हप्ता अडकू नये म्हणून आताच तपासा ह्या 3 गोष्टी. पहिली गोष्ट, KYC पूर्ण आहे का नाही ते बघा. नसेल तर पूर्ण करा. CSC सेंटरवर किंवा मोबाईलवरून तुम्ही ही KYC पूर्ण करू शकता. तर दुसरं म्हणजे बँक खाते आधारशी लिंक आहे का नाही ते तपासा. म्हणजे DBT ऍक्टिव्ह आहे का ते बँकेत खात्री करा. आणि सोपा उपाय म्हणजे इंडिया पोस्ट पेमेंट बँक खाते 24 ते 48 तासामध्ये लिंक होतं हे. तर ही आहे का नाही ते बघा, करून घ्या लिंक लगेचच. तिसरं म्हणजे 712 आणि आधारावरील नाव जुळते का? म्हणजे तुमच्या 712वरलं आणि तुमच्या आधार कार्डवरलं नाव जे आहे ते एकच आहे का, नाव जुळतंय का हे देखील तपासा. नावात फरक असेल तर हप्ता अडकतो. तर घर बसल्या बेनिफिशरी स्टेटस कसा तपासायचा? तर पीएम किसान योजना, तर पहिलं म्हणजे पीएम किसान किंवा नमो शेतकरी पोर्टल उघडा. बेनिफिशरी स्टेटसवर क्लिक करा. आधार किंवा मोबाईल नंबर किंवा OTP टाका. आणि म्हणजे आधार किंवा मोबाईल नंबर टाका आणि मोबाईल नंबर टाकल्यावर OTP येतो, ते OTP टाका. आणि तिथे हे 3 ग्रीन टिक असणे गरजेचे आहे. म्हणजे तिथं 3 ग्रीन टिक असणे गरजेचं आहे. लँड सीडिंग येस, आधार बँक सीडिंगला पण येस, आणि KYC कम्प्लिटेड त्याला पण येस पाहिजे. म्हणजे हे असं ग्रीन टिक असणं गरजेचं आहे त्यासाठी. ह्या 3 ऑप्शनला कोणतं? लँड सीडिंग, आधार बँक सीडिंग आणि KYC. तर FTO प्रोसीड मध्ये येस दिसले पाहिजे. पैसे 100% येणार जर एवढं सगळं असेल तर. आणि मागील हप्ता आला नव्हता तर त्रुटी दुरुस्त केल्या असतील तर जुना प्लस नवीन हप्ता मिळू शकतो. म्हणजे 4000 रुपये येऊ शकतात. म्हणजे जर तुमचा ह्याच्या 2000 रुपयाचा हप्ता आला नव्हता तर तुम्ही त्या चुका आता चेक केल्या, तपासल्या, तुम्हाला चुका दिसल्या तर तुम्ही ते चुका दुरुस्त केल्या तर तुम्हाला जे मागचा हप्ता 2000 म्हणजे आला नव्हता ते 2000 आणि आताचे 2000 मिळून 4000 रुपये येऊ शकतात. तर फसवणुकीपासून सावध कसं राहायचं? तर OTP सांगू नका, फोनवर बँकेची माहिती देऊ नका. शासन कधी फोन करून OTP मागत नाही. म्हणजे जर तुम्हाला कोणी OTP मागतं तर ही फसवणुकीचा धंदा आहे बघा. फोनवरून बँकेला माहिती देऊ नका आणि बँकेची माहिती पण देऊ नका. शासन कधी फोन करून OTP मागत नाही. म्हणजे सरकारी कोणताच व्यक्ती तुम्हाला फोन लावून OTP मागू शकत नाही, हे लक्षात असू द्या. आणि मित्रांनो, शेतकरी मित्रांनो, हे 2000 रुपये फक्त पैसे नाहीत, तो शेतकऱ्याच्या सन्मानाचा आधार आहे. 20 फेब्रुवारीपर्यंत कागदपत्रे पूर्ण ठेवा, स्टेटस तपासा, इतर शेतकऱ्यांनाही जागृत करा. आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. व्हॉट्सअप ग्रुपमध्ये नक्की शेअर करा आपला व्हिडिओ. आपण
आणि साईटला एक आणि आणि आपल्या चॅनलला ह्या व्हिडिओला हाईप करायला विसरू नका. आणि पुन्हा भेटूया हप्ता जमा होताच नव्या अपडेट्ससह. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान.